एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रचार करताय, जनतेचा कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? जनतेचा तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय। सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करते। माझं नाव आहे नीता गणेश शिंदे। मी यावेळेसला आपला अपेक्ष उमेदवारीचा लिफाफा हा माझा चिन्ह आहे, अर्ज भरलेला आहे। आणि सर्वप्रथम सांगण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी स्वतःची संस्था आहे, राजमाता जिजाऊ महिला संस्था। त्या संस्थेमधून आम्ही प्रचंड वर्षापासून खूप कामं करत आलेलो आहोत। आणि आज मी स्वतः आपल्या प्रभागामध्ये फिरत आहे। आपल्या प्रभागात फिरत असताना मला खूप काही समस्या दिसत आहे। इथून पाठीमागे प्रत्येक वर्ष भरपूर सारे नगरसेवक होऊन गेले, आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, पण कोणीही फक्त त्यांना विचार पडलेला आहे। जे गरिबांना त्रास आहे तो कोणी बघेनासा झालेला आहे, त्याच्यावरती दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। तर गरिबांच्या त्रासासाठी म्हणून मी स्वतः मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। बघा, कार्यकर्ता कामं करणाऱ्याला कोणत्या पक्षाची गरज नाही आहे। आम्ही निस्वार्थपणे कामं करत आतापर्यंत आलेलो आहोत। आणि त्याच्यामध्ये असं झालं, चैना काजूपाडाचा जो आमचा घोडबंदरचा रस्ता आहे, तो घोडबंदरचा रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही कित्येक वर्षापासून पाठी लागलेलो आहोत की तो रस्ता रुंदीकरण व्हावा म्हणून। पण आजवर तिकडची सगळी लहान मुलं, शाळेला जाणाऱ्या मुलं, कॉलेजला जाणारी मुलं, तिकडचे सर्व महिला जे कोणी आहेत, तिकडे कामाला निघणारी वर्ग, ते सर्वजण मला आमचे दारं ठोकून सांगतात की ताई, आपल्या रस्ता रुंदी करण्यासाठी काहीतरी करा जेणेकरून आमची मुलं शाळेवरती जातील। आज 10वीची मुलं झाली, अक्षरशः रडत आहेत। 10वी, माझा स्वतः मुलगा गेल्या वर्षी 10वीला होता आणि अक्षरशः रडला, बोला मम्मी, आपल्या रस्त्यामुळे मला ना ट्युशनला जाता येत आहे ना काही करता येत आहे। म्हणून त्या रस्ता रुंदी करण्यासाठी तरी कोणी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून मी या गोष्टींमध्ये स्वतः उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे। महिलांसाठी काय करण्याची इच्छा आहे? महिलांसाठी तर भरपूरच मोठं आमचे प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या बचत गटाच्या जेवढ्या महिला आहेत, आपण आज आपल्या मीरा भाईंदरमध्ये मला असं वाटतं कमसे कम 1500 ते 2000 बचत गट बनलेले आहेत। त्या बचत गटाच्या महिलांना आजवरती कोणी शॉपिंग मॉल, त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी कोणी विचार केलेला नाही। सर्वप्रथम आमच्या राजमाता जिजाऊ महिला संस्थेमधून आमचं पत्रच गेलं होतं सर्वीकडे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही स्वतः पत्र दिलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जेवढे बचत गट आहेत त्यांना सर्वांसाठी शॉपिंग मॉल उपलब्ध करून देण्यासाठी, आणि त्या शॉपिंग मॉलमध्ये ते त्यांचे जे काही पदार्थ बनवत आहेत तर ते विक्री करता येतील। हा महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हा मोठा प्रश्न आहे। दुसरा राहिला त्यांना पाणी। आज मी एवढं फिरते, मला जागोजागी अक्षरशः बायका रडून सांगतात की ताई, आमच्यासाठी तुम्ही काही करत असाल, काही करू नका, पण आमच्यासाठी फक्त पाण्याची सुविधा करून द्या। काहींचा असा प्रश्न आहे की ताई, आम्हाला रस्ताच नाहीये। काहींचा आम्हाला प्रश्न आहे की ताई, आम्हाला जंगलात शौचालयाला जावं लागतंय। म्हणजे आज बघा, आज काय आपण निवडणुकी आपल्याकडे आलेली नाही आहे की आपण आज निवडणुकीला उभे राहिलेलो नाही आहेत। निवडणुकी इथून पाठीमागून खूप वर्ष चालत आलेली आहे। मग त्या वर्षामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले, त्या नगरसेवकांनी ह्या सर्व गोष्टीसाठी का लक्ष घातलं नाही? घालायला हवं होतं, त्यांनी बघायला हवं होतं। तुम्ही नगरसेवक हा जनतेसाठी असतो। नगरसेवक हा कोणी पद नाहीये, जनतेचा काम करणाराच नगरसेवक असला पाहिजे। जो जनतेमध्ये राहील, जनतेचं काम करेल, जनतेचा विचार करेल, त्यांनाच नगरसेवक ही पद म्हणून आपण पदवी दिली जायला हवी। हा संपूर्ण जो प्रभाग क्रमांक 14 जो आहे त्याच्यामध्ये आदिवासी पाडे मोठ्या प्रमाणामध्ये खूप आहेत। आदिवासी समाजाला तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? बघा, माझ्या बरोबरच आहेत भरपूर सारे आदिवासी बांधव, तुम्ही स्वतः नजर मारू शकता। ते स्वतः माझ्या बरोबर आज स्वतः जातीने फिरत आहेत। का तर त्यांच्या समस्या आहेत। त्यांना रस्ता नाही, त्यांना पाणी नाही, त्यांना लाईट नाही, कोणाला शौचालय नाही, म्हणजे काहीच नाहीये त्यांच्याकडे। त्यांची घरं कारव्यांची आहेत, त्यांची जी मुलं आहेत, त्यांची पिढी आहे ती नीट व्यवस्थित शिकत नाही आहेत। त्यांच्या शिक्षणासाठी आपण विचार करायचा आहे, किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांना कामधंदे नाही आहेत, इथे तिथे फक्त टवाळके करतायत, त्यांना कामधंद्याची सुविधा करायची आहे। 40,000 लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे। बरोबर। तुम्ही एवढ्या सर्व जनतेला कशा पद्धतीने आव्हान कराल तुम्हाला निवडून द्या? बघा, एवढ्या सर्व जनतेला मी एकच आव्हान करते की तुम्ही इथून पाठी कोणाला संधी दिली, कोणाला नाही, हे मी बोलणार नाही, पण तुम्ही ज्यांना संधी दिली ते त्यांचे कार्य व्यवस्थित पूर्णपणे पार केलेलं नाहीये। म्हणून या वेळेसला तुम्ही नवीन लोकांना संधी द्या आणि नवीन लोकांकडून तुमच्या कामं करून घ्या। बरोबर आहे की नाही? आणि माझा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या वेळेसला सर्वांनी लिफाफा या चिन्हाला भरपूर मतदान करून सगळ्यांनी भरघोस मतदान करायचं आणि त्याला विजयी करून आणायचं की जेणेकरून आम्ही तुमची कामं व्यवस्थित रीतीने पूर्ण करू आणि